तर या ठिकाणी सर्व बीड तालुक्यातले सर्व या ठिकाणी समाज मराठा बांधव आहे बघा या ठिकाणी। तुम्ही कधी आले? आम्ही 3 दिवस झाले आले। 3 दिवस। बरं, कसा अनुभव आला 3 दिवसामध्ये? आम्ही आल्यापासून आम्हाला इतकी सोय झाली रस्त्याने, मराठा बांधवांनी जेवढी सोय केली तर आम्हाला आम्ही आणलेलं सगळं गॅस वगैरे सगळं सामान स्वयंपाकाला जे आणलं होतं ते आजपर्यंत कुठंही आम्हाला काढायची वेळ आलेली नाही। इतका मराठा बांधवांनी आमची व्यवस्था केली की ते सांगता येणार नाही, इतकी व्यवस्था। अंगावर पांघरायला ते आम्ही चहा पाण्यापासून जेवणापासून पांघरून सगळं झालं। परंतु आता पुढे आता आझाद मैदानाकडे निघालाय हा मोर्चा, तर तुम्हाला काय वाटतंय, आरक्षण द्यायला हवं का नाही आणि काय वाटतं तुम्हाला ते सांगा। आम्ही आता आलो, आता आम्ही मुंबईमध्ये आलो। हा, आता आम्ही इथून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस आमच्या गावी जाणार नाही। बरोबर आहे ना? आता मागच्या वेळेस पण अनेकदा फसगत केली मराठा समाजाची, देऊ आरक्षण देऊ आरक्षण देऊ, ह्या वेळेसही तसं झालं तर काय करणार? आम्ही आता आपण तसं वापस घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही वापस। हा, तर काका तुमचं काय नाव? माझं पुंदन आसाराम देशमुख। बरं, तुम्ही 3 दिवसापासूनच आले का? 3 दिवसापासून। बरं, काय अनुभव आला या मोर्चामध्ये? प्रत्येक ठिकाणी जेवणाची बरं, ते जेवणाचं वगैरे आता यांनी सांगितलं, अजून वेगळं सांगा तुम्ही। वेगळं याच्यामध्ये दादाचं एकच म्हणणं आहे, मनोज दादाचं एकच म्हणणं आहे, आता नाही तर पुन्हा नाही। बरोबर, म्हणजे आता आरक्षण घेतल्याशिवाय इथून आता ढाळायचंच नाही, हटायचंच नाही, मागं पिछेमूड करायचं नाही। बरं काका, दादा तुमचं काय नाव? रवींद्र घाटोळ, गाव मसाजोग। मसाजोग केस जवळ आहे ना? बरं, कसं काय आता व्यवस्थित आहे ना? जेवण चहा पाणी सर्व झालं? सर्व झालं। बरं, आता इथून किती दूर आहे आपलं आझाद मैदान? वाशिम 80 किलोमीटर। 80 किलोमीटर, म्हणजे संध्याकाळ होईल जाता जाता, आहे का नाही? दादा तुम्ही? संजय शेषराव गायकवाड, मसाजोग। मसाजोगचेच। तुम्ही? अमोल रमेशराव देशमुख, मसाजोग। मसाजोगचेच सर्व। आता तुम्ही सर्व जण या ठिकाणी आलेत, सर्वांचीच इच्छा आहे आरक्षण भेटल्याशिवाय मागं हटायचं नाही, काही हो, बरोबर, काही हो। हां, तर हे बघा, हे सर्व बीडकर आहे, यांचं म्हणणं आहे का आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हटणारच नाही, काही हो, आमचा प्राण गेला तरी चालेल, बरोबर। किती दिवस लागले तरी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। तर धन्यवाद। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।